नमस्कार, मी आरती कुलकर्णी। आजची सगळ्यात मोठी राजकीय घडामोड म्हणजे काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। या जाहीरनाम्यामध्ये कोणतीही खोटी आश्वासनं आम्ही देणार नाही असं राहुल गांधींनी म्हटलं। 5 मुद्द्यांवर या जाहीरनाम्यामध्ये मुख्य लक्ष देण्यात आलेलं आहे। यामध्ये पहिलं, बेरोजगारांच्या खात्यामध्ये 72,000 रुपये देण्यात येतील, जी न्याय योजना राहुल गांधींनी जाहीर केली होती। दुसरा मुद्दा नोकऱ्यांच्या संदर्भात असेल। तिसरा मुद्दा नवे उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी आहे। शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प सुरू करण्यात येणार आहे असंही राहुल गांधी म्हणाले। शेतकरी कर्ज फेडण्यामध्ये अपयशी ठरला तर तो गुन्हेगार नसेल। शिक्षा आणि आरोग्य यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे। शिक्षणालाही प्राधान्य काँग्रेसने दिलंय। आपण पाहतोय सोनिया गांधी यांच्या उपस्थितीमध्ये राहुल गांधींनी जाहीरनामा प्रसिद्ध केला। 25 कोटी गरिबांना वर्षाला 72,000 रुपये देणार। पुढच्या 6 महिन्यामध्ये 22 लाख सरकारी नोकऱ्या देणार। सार्वजनिक क्षेत्रामध्ये 34 लाख नोकऱ्या देणार। मार्च 2020च्या आधी केंद्रामधली 4 लाख रिक्त पदं भरणार। 20 लाख नोकऱ्या देण्यासाठी राज्यांना प्रोत्साहित करणार। ग्रामपंचायतींमध्ये सेवा मित्रच्या 10 लाख जागा निर्माण करण्यात येतील। शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प हे आणखीन एक वैशिष्ट्य राहुल गांधींच्या या जाहीरनाम्याचं आहे। वेळेमध्ये कर्ज न फेडणं यासाठी जो फौजदारी गुन्हा तो राहणार नाही। अर्थसंकल्पामधल्या 6% निधी जो आहे तो शिक्षणावर खर्च करण्यात येईल। आरोग्य सेवेचा अधिकार हा नवा कायदा काँग्रेस आणणार आहे। प्रत्येक नागरिकाला मोफत उपचार देण्यात येणार आहेत। पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचं आश्वासन आहे। दारू, तंबाखू, बांधकाम क्षेत्राला सुद्धा जीएसटीच्या कक्षेत आणणार असं राहुल गांधी म्हणतात। राजद्रोह कायद्यामधली जाचक कलम काढण्यात येतील। त्याचबरोबर आफ्स्पा कायदा जो आहे त्याचाही आढावा घेण्यात येईल आणि त्यामुळे ईशान्य भारतातल्या नागरिकांना दिलासा मिळू शकेल। मैनिफेस्टो में 5 बड़े आइडिया हैं। हमारा हाथ का सिंबल है और 5 हमारे मेन थीम्स हैं। सबसे पहला थीम न्याय का थीम। प्रधानमंत्री ने कहा कि 15 लाख रुपए हर बैंक अकाउंट में डालेंगे और वो झूठ था। पूरा देश जानता है कि वो झूठ था। हमने उनकी बात पकड़ी और मैंने मैनिफेस्टो कमेटी से पूछा और कहा कि सच्चाई निकाल के हमें दीजिए। हिंदुस्तान के गरीब लोगों के बैंक अकाउंट में सचमुच हिंदुस्तान की सरकार कितना पैसा डाल सकती है। और एक नंबर दिया उन्होंने मुझे, 72,000 रुपए हर साल। याच जाहीरनाम्याच्या कार्यक्रमामध्ये राहुल गांधी मोदींबद्दल काय म्हणाले तेही ऐकूया। नरेंद्र मोदी एक के बाद एक किसी ना किसी चीज के पीछे छुप रहे हैं, मगर देश का प्रधानमंत्री देश की सच्चाई से नहीं छुप सकता है। देश की सच्चाई है कि देश में बेरोजगारी है। देश की सच्चाई है कि देश का किसान तड़प रहा है, जी नहीं पा रहा है, आत्महत्या कर रहा है। देश की सच्चाई है कि नरेंद्र मोदी ने वायदा किया था अच्छे दिन की, मगर चौकीदार ने चोरी करवाई है। यह सच्चाई है और यह नैरेटिव है देश में। Let's go on the right side. Adish Rawal from ABP. और भैया देखिए, एक बात है, चौकीदार छुप सकता है मगर भाग नहीं सकता है। भाग नहीं सकता है क्योंकि हिंदुस्तान की सच्चाई सामने है, देश के सामने है। नोटबंदी की, गब्बर सिंह टैक्स दिया, किसी भी छोटे दुकानदार से पूछ लीजिए, किसी भी मिडिल साइज स्मॉल बिजनेस वाले से पूछ लीजिए, आपको बताएगा हमसे पैसा छीना अनिल अंबानी को दिया है। सिंपल सी बात। आणि याबद्दल आपण भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्याशी बोलणार आहोत। माधव भंडारी सर, मागच्या वेळेस सुद्धा आपण राहुल गांधींच्या न्याय योजनेबद्दल बोललो होतो। पुन्हा राहुल गांधी रोजगार, त्याच्याबरोबर नोकऱ्या आणि 15 लाख रुपये गरिबांच्या खात्यामध्ये टाकण्याचं जे आश्वासन भाजपने दिलं होतं त्याबद्दल बोलतायत। तुम्ही ऐकलं राहुल गांधी काय म्हणाले? तुमची काय प्रतिक्रिया आहे? राहुल गांधी खोटारडे व्यक्ती आहे, ह्या पलीकडे वेगळं म्हणण्यासारखं आता काही उरलेलं नाही। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014च्या निवडणुकांपूर्वी 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकण्याचं कुठलंही आश्वासन दिलं नव्हतं। हे प्रसार माध्यमांमध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये पुन्हा स्पष्ट झालंय
प्रसार माध्यमांनी स्वतः त्याच्यावरती संशोधन करून हे शोधून काढलंय आणि हे सगळ्यांनी मान्य केलं की अशा तऱ्हेचं कुठलंही आश्वासन मोदींनी कधी दिलं नव्हतं. पण तरी सुद्धा राहुल गांधी पुन्हा पुन्हा तोच खोटारडेपणा करतायत, कारण राहुल गांधींना खोटारडेपणाखेरीज दुसरं काही करता येत नाही, ही त्यांची अडचण आहे. बाकी ते जे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत, एक साध्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे की देशामध्ये बेरोजगारी जी निर्माण झाली ती गेल्या 4 वर्षात अचानक नाही निर्माण झालेली. ह्या देशामध्ये बेरोजगारी निर्माण झाली ती पूर्वीचं सोडून द्या, पण युपीए सरकारचं 10 वर्षाचं जे अर्थकारण होतं त्याच्यातून निर्माण झालेली. माधव भंडारीजी, म्हणजे या निवडणुकीमध्ये बेरोजगारीचा मुद्दा आहे हे तुम्ही मान्य करताय? बेरोजगारीचा मुद्दा आहे, मागच्याही निवडणुकीत होता, आत्ताही आहे. आणि बेरोजगारीच्या विषयावरती आमच्या सरकारने जे काम केलेलं आहे ती कामगिरी घेऊन आम्ही लोकांसमोर जाऊ, नव्या योजना घेऊन लोकांसमोर जाऊ. बेरोजगारीतून मार्ग काढण्याचा खराखुरा प्रयत्न आमच्या सरकारने केला, हे आम्ही जनतेसमोर घेऊन जाऊ. बरोबर. राहुल गांधींनी अजून एक घोषणा केलेली आहे, ती म्हणजे शेतीसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडण्यात येईल. शेतकऱ्यांना काँग्रेसने जास्त प्राधान्य दिलंय आणि या सरकारने दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणं हे पहिल्यांदा कर्नाटकमध्ये भाजप सरकारने केलं. त्यामुळे राहुल गांधी कुठलीही नवी क्रांतिकारी कल्पना घेऊन पुढे आलेले नाहीत. प्रत्येक गोष्टीमध्ये ते भाजपची नक्कल करण्याचा प्रयत्न करतायत आणि ही भ्रष्ट नक्कल आहे. आणि अशा तऱ्हेच्या भ्रष्ट नकलेवरती ज्यांनी 70 वर्षामध्ये भारतातल्या शेती क्षेत्राचं पूर्ण वाटोळं केलं ते आता शेती क्षेत्राबद्दल कळवळा घेऊन जर बोलायला लागलेले असतील तर भारतातला शेतकरी त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही. बरोबर. आणि दुसरा मुद्दा जो आरोग्य सेवा आणि शिक्षणाचा आहे, राहुल गांधींनी आरोग्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना जाहीर केलेल्या आहेत आणि भाजपने जे मुद्दे घेतलेले होते, ज्या योजना राबवल्या होत्या त्याला त्यांनी थेट उत्तर दिलंय असं नाही वाटत का तुम्हाला? उत्तर नाही दिलंय, त्याची उचलेगिरी केली आहे. आयुष्मान भारत ही योजना भाजपने लागू केली, मोदी साहेबांनी लागू केली. आयुष्मान भारत बद्दलच ते वेगळ्या शब्दात बोलतायत. आणि ही आयुष्मान भारत सारखी महत्वाकांक्षी योजना, जगातली सर्वात मोठी योजना, ही भाजप सरकारने लागू केली, मोदी साहेबांनी लागू केली. 10 वर्षातल्या युपीए सरकारला ती सुचलं नाही. शिक्षणाबद्दल ते जे बोलतात 10 वर्षामध्ये युपीए सरकारने का नाही केलं? 10 वर्षामध्ये युपीए सरकार असताना त्यांनी शिक्षणावरचं खर्चामध्ये कपात केली होती. बरोबर. माधव भंडारीजी, धन्यवाद तुम्ही सविस्तर उत्तर दिल्याबद्दल. तुम्ही असं म्हणताय की 10 वर्षांचा हिशोब जसा जनता काँग्रेसला विचारेल तसंच मतदार 5 वर्षात मोदी सरकारने काय केलं त्यावरूनच आपलं मतदान सुद्धा ठरवणार आहेत.